तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता ईश्वरी ही अर्णवच्या केबिनमध्ये फाईल घेऊन आलेली असते. तिकडे अर्णव नसतो म्हणून तिचं लक्ष आता तिच्या आईवडिलांच्या लॉकेटकडे जातं. त्याच वेळेला तिच्या हातातील फाईल ती खाली टेबलवर ठेवते आणि लॉकेटकडे जाऊन बघते तर त्या लॉकेटवरची पेंडिंग अमाऊंट ही 44,850 रुपये असते. ती ते बघते आणि त्यानंतर मग तिच्या आईवडिलांचं लॉकेट बघू लागते आणि त्या लॉकेटमध्ये हृदयाच्या आकाराचे 2 कप्पे असतात ते ती बाजूला करते. त्याच्यामध्ये तिच्या आई आणि वडील या दोघांचेही फोटो असतात. मग ते फोटो ती बघत असते आणि ते फोटो बघताना आता मागून अर्णव येतो आणि ईश्वरी त्या लॉकेटशीच बोलत असते की आई बाबा कसे आहात तुम्ही? तुम्हाला तो भडकूचंद जास्त त्रास तर देत नाही ना? असं पटकन ती विचारते. तेवढ्यात मागून अर्णव आलेला असतो आणि अर्णव म्हणतो की नाही हां, मी अजिबात कोणालाही त्रास देत नाही. त्याच वेळेला मग आता लगेच ईश्वरी मागे बघते, ते लॉकेट तसंच ठेवून देते आणि ती गालातल्या गालात मिश्किल हसते आणि म्हणते की अरे सर, आलात तुम्ही? तेव्हा मग आता तो म्हणतो की अच्छा, मी यायला नको हवं होतं का? म्हणजे माझंच केबिन आहे ना हे, अर्थात मग मी इथे येणारच ना, असं तो तिला बोलतो. आणि त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की तू इथे काय करत होतीस आणि या लॉकेटपाशी काय करत होतीस? तेव्हा मग ती म्हणते की ॲक्च्युली अर्णव सर काय ना, फाईल घेऊन आले होते आणि हे लॉकेट बघितलं आणि हे लॉकेट बघितल्यानंतर ना मला खरंच खूप आनंद होतो. म्हणजे हे लॉकेट जेव्हा जेव्हा मी बघते ना, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात येतं की तुमची अमाऊंट मला परत करायची आहे आणि मग ना काम करण्यासाठीचा जो काही उत्साह असतो ना, तो अगदी माझा खूप वाढतो हे लॉकेट बघून. मला असं होतं ना अर्णव सर की कधी या लॉकेटचे मी तुमचे पूर्ण पैसे देते आणि त्यानंतर मग कधी मी मुंबई सोडून इंदोरला निघून जाते, असं मला वाटतं आणि खूप आनंद होतो. त्याच वेळेला मग अर्णवला तिच्या या वाक्याचा राग येतो आणि तो म्हणतो की बरं बरं ठीक आहे, तसं पण तिथे तुझ्या इथे जसं काही तुझे इंदोरला वाटच बघत बसलीस, असं तो तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय काय झालं सर? तेव्हा मग तो म्हणतो की ते सोड, मला सांग काय काम होतं तुझं? तेव्हा ईश्वरी म्हणते की हां सर, हे बघा तुम्ही सांगितलेत ना त्याप्रमाणे ही फाईल तयार करून आणली मी आणि एकदा ही फाईल चेक करून घ्या आणि हो, यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिंटिंग मिस्टेक नाही आहेत बरं का, असं ईश्वरी त्याला म्हणते. आणि मग ईश्वरी त्याच्या हातात ती फाईल देते आणि अर्णव ती फाईल बघायला सुरुवात करतो आणि त्या फाईल्समधले पेपर्स बघत असताना ईश्वरीचं सारखं सारखं लक्ष हे आईबाबांच्या लॉकेटकडेच जात असतं. नंतर मग अर्णव ती फाईल बघतो आणि मनातच विचार करतो की काल रात्री ही मिस इंदोर होती कुठे? म्हणजे कळलं नाही आणि तिनेही स्वतःहून काल सांगितलं नाही मला की ती काल कुठे होती ते. त्यावेळेला मग आता अर्णवचं लक्ष पुन्हा लॉकेटकडे जातं आणि मग ईश्वरीकडे जातं. त्यावेळेला आता ईश्वरी ते लॉकेट सारखं सारखं बघत असते आणि त्याच वेळेला इथे आता अर्णव म्हणतो की काय मिस्टेक नाही आहेत, सगळ्या गडबड करून ठेवली नुसती. ईश्वरी म्हणते काय झालं सर? अर्णव म्हणतो की प्रिंटिंग मिस्टेक तर नाही आहेत या फाईल्समध्ये, पण जे काही फाईल्सची अरेंजमेंट केली आहे सगळे चुकीचे पेपर्स लावून ठेवले आहेत, उलटसुलट आहेत सगळे, असं म्हणून तो पेपर्स खाली ठेवतो. तेव्हा ईश्वरी विचार करते की काय झालं, हे पेपर्स कसे असे लागले? मग अर्णव म्हणतो की काय, रात्रभर बाहेर भटकत राहायचं आणि मग सकाळी ऑफिसमध्ये येऊन झोपा काढायच्या, मग काय कामामध्ये चुकी तर होणारच ना. तेव्हा मग आता ईश्वरी ती फाईल घेते आणि बघायला सुरुवात करते आणि ईश्वरी आता मनातच म्हणते की बहुतेक मला फाईल तर मी बरोबर लावली आहे, परंतु सरांना जाणून घ्यायचं असेल काल रात्री मी कुठे होते आणि म्हणूनच बोलतायत. तेव्हा मग ईश्वरी पुन्हा अर्णवला फाईल देते आणि म्हणते की अर्णव सर, हे बघा मला तरी वाटत नाही आहे की माझ्या या फाईल्समध्ये लावण्यामध्ये किंवा प्रिंटिंग मिस्टेक काहीही आहे. खरं तर जर तुम्हाला विचारायचं असेल की काल रात्री मी कुठे होते तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता, उगीचच असं मला ताने मारण्याची काहीच गरज नाही आहे, असं ती त्याला म्हणते. त्याच वेळेला मग आता अर्णव म्हणतो की काय, तू काल रात्री कुठे होतेस याच्याशी माझं काय घेणं देणं होतं, माझ्याशी काय संबंध? तेव्हा नन ऑफ माय बिझनेस असं तो बोलतो आणि पटकन विचारतो की बरं मग मला सांग तू की काल रात्री कुठे होतीस तू, काल मी तुला कॉल केला तेव्हा? तेव्हा आता ईश्वरी ही म्हणते की हां, गोल गोल घुमून घुमून विचारण्यापेक्षा डायरेक्ट विचारलं असतं तर. तेव्हा मग आता ईश्वरीला तो विचारतो की बरं मी आता तुला विचारतोय, सांग कुठे होतीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की काय ना अर्णव सर, आपल्या ऑफिसमधल्या त्या शलाकाताई आहेत ना,
कॅन्टीन डिपार्टमेंटमधल्या त्यांचं माहिती आहे ना की त्यांचा नवरा हा खूप प्रॉब्लेम करतोय, म्हणजे त्या खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहेत. त्यावेळेला मग अर्णव तिला म्हणतो की ओ, मी तर विसरूनच गेलो होतो. काय ना, तू ईश्वरी देसाई आहेस ना, सुपरवुमन. तू तर काहीच करू शकतेस. म्हणजे ईश्वरीला स्वतःचे प्रॉब्लेम सोडायचे सोडून म्हणजेच सोडवायला जमत नाहीत, परंतु इतरांचे प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये ती माहीर आहे, हो ना? असं सरळ तो बोलून दाखवतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर, असं काहीच नाही आहे. पण आता ती मनातल्या मनातच म्हणते की सांगायला गेले की असे बोलत असतात. त्यावेळेला ईश्वरीला तो म्हणतो की बरोबर, तू सुपरवुमन आहेस, तू काहीच करू शकतेस ना, बरोबर. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की सर, अहो तुम्ही असे का करताय? म्हणजे तुम्ही नेहमी असे चिडून का बोलता? म्हणजे तुम्ही नेहमी तिरकसपणे का बोलताय? तेव्हा तो म्हणतो की मी कुठे तिरकसपणे बोललोय? मी तर तुला सरळ शब्दातच विचारलं होतं ना. आणि तसंही मी किती चांगलं बोलून काय फायदा आहे? तू तर मला भडकू छंदच बोलून मोकळी झालीस ना. म्हणजे आता तर तू सरळ मला बनाली होतीस ना समोर तिथे आई वडिलांच्या लॉकेटपाशी की मी भडकू छंदे. तर मग मला कुठे काही चांगलं बोलता येत असेल? मला कुठे काही चांगलं करता येतं? असं सरळ आता तो बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणत असते की सर, असं काहीही नाही आहे. मग आता अर्णव म्हणत असतो की जाऊ दे. ईश्वरी म्हणते की तुम्ही काळजी तर करत नाही, मग उगीच कशाला? त्याच वेळेला मग आता अर्णव म्हणतो की काळजी आहे म्हणून तर विचारत होतो ना. ठीक आहे, जाऊ दे. आणि हो, मी कशाला काळजी करायला हवी आहे? त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की सर, तुमचं हे वागणं ना म्हणजे मला कळतच नाही. ती तोंडातच पुटपुटते की काल जरा 2 शब्द प्रेमाने बोलले, पण आज परत वारे दुसऱ्या बाजूने व्हायला लागलेत. मग अर्णवला ती म्हणते की सर, ते काही नाही हो. काल तुम्ही 2 शब्द चांगले बोललात, पण आज 200 शब्द, आज तुमचे हे असे 200 शब्द ऐकून मला तर कधी कधी असं वाटतं ना की सगळं हे ऑफिस बिफिस सोडून निघून जावं. त्यावेळेला मग अर्णव हा तिला बाहेरचा रस्ता दाखवतो आणि म्हणतो की गो आउट, असं म्हणून तिला जायला सांगतो. आणि नंतर ती गेल्यावर मनातच म्हणतो की झालं, इतकी सगळी बडबड बडबड करून गेली, पण शेवटी जे मेन होतं ते सांगितलेच नाही. काल रात्री कुठे होती ते विचारलं, ते तर तिने सांगितलंच नाही. खरंच ही मिस इंदोर ना, असं म्हणून तो आता तिच्यावर वैतागत असतो. आणि मग म्हणतो की जाऊ दे, आणि स्वतःच लॅपटॉप उघडतो आणि स्वतःच्याच कामाला आता अर्णव सुरुवात करतो. परंतु परत विचार मनात येतो की काल रात्री मिस इंदोर खरंच कुठे असेल? तेव्हा ईश्वरी ही वैतागत तिच्या टेबलवर येते आणि टेबलवर आल्यानंतर मग ती म्हणते की नुसती बडबड 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 करायची नाही. म्हणजे जर समोर माणसाला काळजी असेल तर विचारायचं ना सरळ की कुठे होती म्हणून, परंतु नाही. आणि मग त्याच वेळेला इथे आता तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की मला जे काही विचारायचं होतं त्यांना विचारायचं होतं ना मला, की मी कुठे होते वगैरे, हेच तर त्यांना जाणून घ्यायचं होतं. पण नाही. खरं तर यांना काय गरज आहे मी काल रात्री कुठे होती ते जाणून घेण्याची? यांचा काय संबंध आहे? खरं तर मी शलाकाताईंच्या बाबतीत बाहेर होते, यांना काय करायचंय? मग नंतर तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की शलाकाताई म्हणजे कुठे गेल्या असतील त्या? मी त्यांना कॉल केला, परंतु त्या एकही कॉल रिसीव्ह करत नाही आहेत. असं का केलं असेल बरं शलाकाताईंनी? नाही म्हणजे त्यांनी इतकं ठरवलं होतं ना की त्या माणसाला धडा शिकवायचा, मग त्या असं अचानक असं का सोडून गेले असतील शहर? मला तर वाटतंय की आतापर्यंत त्या त्यांच्या गावी पोचल्या असतील, परंतु त्यांनी असं करायला नको हवं होतं. त्यांनी ही लढाई अर्ध्यामध्येच सोडायला नको हवी होती. त्यांना फोन करते तर ते फोनही उचलत नाही आहेत, असं म्हणून आता पुन्हा ती वैतागलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेश हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला त्याच्या हातामध्ये फोन असतो, जो फोन शलाकाचा असतो. आणि त्याच्या डोक्यामध्ये टेन्शन देखील असतं. शलाकाची बॉडी त्याच्या घरात असते आणि त्यामुळे त्याला टेन्शन असतं. त्याच वेळेला इथे आता आत्या येते आणि आत्या त्याला अगरबत्तीचा सगळा पुडा देते आणि म्हणते की हे घ्या. तेव्हा राकेश म्हणतो की थँक्यू आत्या. मग आत्या म्हणते की अहो राकेशजी, थँक्यू कशाला त्याच्यामध्ये, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण मला सांगा की अचानक तुम्हाला इतका उदबत्तीचा पूर्ण पुडा कसा काय आवाज आला आज? म्हणजे काय आहे नक्की? तेव्हा तो म्हणायला लागतो की अहो आत्या, काय आहे ना की ना मी आजपासून ना पोथी वाचन सुरू करतोय ना. मग पोथी वाचन सुरू करायचं म्हटल्यावर एवढी अगरबत्ती तर हवीच ना. म्हणून म्हटलं की एवढ्या उदबत्त्या तर लागतीलच. काय ना मार्केटमध्ये गेलो, पूजेचं आणि पोथी वाचनाचं सर्व साहित्य घेऊन आलो हो, परंतु नेमके उदबत्तीच विसरलो. म्हणून म्हटलं की तुमच्याकडून घ्यावी उदबत्ती. तेव्हा आता लगेच जयू आत्या हसायला लागते. मग आता नम्रता म्हणते की अहो राकेशजी, तुम्ही घरी पोथी वाचन सुरू करताय का? मग एक काम करते ना, मग आपण तुमचं सगळं घर असं झाडून धुवून घेऊया का? म्हणजे सगळे ना घरामध्ये सगळी काही स्वच्छता होईल.
त्याच वेळेला आता लगेच नम्रताला आत्या म्हणते की अगं हो, विचारतेस काय, जा जा लवकर, जा त्यांचं घर सगळं साफ करून घे. त्यावेळेला मग राकेश घाबरतो आणि म्हणतो की नको 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 अहो आत्या, नम्रताजी नको. तेव्हा मग लगेच आत्या म्हणते की का हो, काय झालं? तेव्हा नम्रता म्हणते की काय ना, घरात पूजा आहे ना तुमच्या, म्हणून स्वच्छता हवी त्यासाठीच बोलले, बाकी काही नाही. तेव्हा तो म्हणतो की हो हो, तुमचा विचार अगदी योग्य आहे, परंतु काय ना, माझं गुरुजींशी बोलणं झालेलं आहे. गुरुजींनी मला सांगितलं आहे की या पोथी वाचनाच्या संबंधित जी सर्व काही कामे असतील ना, ती सगळी कामे मीच करायची आहेत. आणि तसं त्यांनी नियम घातलायत, पोथी वाचनाचेही काही नियम असतात ना, म्हणून म्हणून मी सगळं काम करतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी करेन सगळं. असं म्हणून आता तो पुन्हा तिला गप्प करत असतो. तेवढ्यातच ईश्वरी ही सारखी सारखी शलाकाच्या फोनवर फोन लावत असते. त्याच वेळेला इथे शलाकाचा फोन वाजत असतो आणि मग ईश्वरी ही फोन लावत असताना खिशातूनच लगेच पुन्हा तो फोन काढतो आणि त्यांचा नवीन मोबाईल दिसल्यावर लगेच नम्रता विचारते की हे काय, तुमचा नवीन फोन? तुम्ही कधी सांगितलंच नाही राकेशजी की तुमच्याकडे दोन दोन फोन आहेत, असं ती त्याला विचारते. त्यावेळेला आता राकेश हा बघतो की ईश्वरीचा कॉल आलाय आणि तो फोन पुन्हा कट करून टाकतो. आणि नंतर मग आता लगेच आत्या म्हणते की हो, तुमच्याकडे दोन फोन आहेत, कधी पाहिले नव्हते. तेव्हा तो म्हणतो की अहो ॲक्च्युली ना, हा जो फोन आहे ना, तो माझा फोन नाही आहे. मग नम्रता विचारते की कोणाचा आहे? तेव्हा तो म्हणतो की माझ्या क्लायंटचा फोन आहे. तेव्हा ईश्वरी विचार करते की नेमकं काय घडलं असेल, या शलाकाताई अजून फोन उचलायला का तयार नाही आहेत, मला कळत नाही आहे, त्या असं का वागतायत ते. असं म्हणून ईश्वरी जराशी आता वैतागलेली असते आणि विचार करते की काय असेल नेमकं, त्या कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर नसतील ना, त्यांच्या गावी बघितलं पाहिजे का, असा विचार आता ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. नेमक्या त्यांनी काय केलं असेल, त्या अचानक का बरं गावी निघून गेल्या असतील, असा विचार येतो. त्याच वेळेला त्या लगेच राकेश म्हणतो की बरं चला मी येऊ का. त्यावेळेला तो आता निघत असतो आणि घाम पुसत असतो. मग जयवंते विचारते की अहो राकेशजी, हे काय, म्हणजे तुम्हाला इतका घाम का बरं फुटलाय, काय झालंय तुम्हाला इतका घाम फुटायला? तेव्हा मग आता तो पुन्हा टेन्शनमध्येच तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की घाम, आणि स्वतःच्याच हाताने आणि रुमालाने तो घाम पुसायला लागतो. त्यावेळेला मग लगेच तो म्हणतो की उकाडा. आत्या अहो, उकाडाच केवढा आहे बाहेर बघा ना, आणि आता त्यात एप्रिल मे महिना म्हटल्यावर मला असं उघडतच असतं. बरं चला मी निघतो, उशीर होतोय, पोथी वाचनाला उशीर होईल, असं म्हणून तो निघून जातो. त्यावेळेला मग नम्रता म्हणते की बरं ठीक आहे, आणि नंतर तो निघून गेल्यावर लगेच नम्रता म्हणते की आत्या, मला ना कधी कधी या राकेशजींचं वागणं ना थोडं विचित्रच वागतं, काहीतरी वेगळंच वागतं असं वाटतं ना. तेव्हा मग आता लगेच आत्या म्हणते की छे ग नमू, मला असं काहीच वाटत नाही, उलट ते खरंच खूप चांगले आहेत ना. असं म्हणून आत्याही तिकडून निघून जाते. परंतु इथे नम्रताच्या मनामध्ये त्याच्याविषयी संशय निर्माण झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऑफिसमधून आकाश हा नम्रताशी बोलत असतो. तेव्हा मग नम्रताला तो सांगत असतो की तुला माहिती आहे का आज काय घडत होतं ते, खरंच त्या दोघांमध्येही खरंच खूप चांगली मैत्री निर्माण होऊ शकते. तर त्यावर नमो म्हणते की हो, मला असं वाटतं की ईश्वरी आणि अर्णव सर या दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण होऊ शकते. त्यावेळेला लगेच आता आकाश तिला म्हणतो की बरोबर, म्हणजे तुझी आणि माझी मैत्री आहे तशी ना. तेव्हा मग नम्रता शांत होते आणि ती अगदी मोठा श्वास घेते, छातीत धडधड सुरू होते आणि मग ते दोघेही एकमेकांशी बोलत असतात. आणि आकाश म्हणत असतो की यु नो वॉट नम्रता, अगं काल ना रात्री दादा ईश्वरीचे जे फोटो होते ना, देवीच्या फंक्शनमधले, ते फोटोज तो रात्री लॅपटॉपमध्ये बघत होता. तर तेवढ्यात लावण्य तिथे येते आणि ते ऐकून तिचा खूप रागराग होत असतो. त्यावेळेला आता लगेच नम्रता म्हणते की काय खरं बोलताय तुम्ही आकाश सर. तेव्हा मग तो म्हणतो की हो. आणि तेवढ्यातच इथे आता लावण्य आवाज देते आणि म्हणते की आकाश एक मिनिट, मला जरा बोलायचं आहे महत्त्वाचं. तेव्हा लगेच तो म्हणतो की आय कॉल यू बॅक नम्रता, आणि तो फोन ठेवून देतो. आणि मग लावण्य म्हणते की आकाश, डू यू थिंक की आपण आपल्या कंपनीमध्ये जे कोणी चांगले काम करतात त्यांना इन्सेंटिव्ह देत असतो? तेव्हा आकाश म्हणतो की येस राईट, बरोबर आहे तुझं, मग आता त्याचं काय मध्येच. तेव्हा मग लावण्य म्हणते की तसं नाही, आपल्याला US क्लायंटची मोठी डील ईश्वरीने मिळवून दिली आहे ना, म्हणूनच मग आपल्या कंपनीच्या रूल्सप्रमाणे आपण ईश्वरीला इन्सेंटिव्ह तर दिलेच पाहिजेत, बरोबर ना. त्याच्यासाठी तिला आपण इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे, मला असंच वाटतं, तुला काय वाटतंय? तेव्हा मग तो म्हणतो की येस, मला तर बरोबर वाटतंय, परंतु तू
तू ईश्वरीला इन्सेंटिव्ह देण्याचा विचार करते? तेव्हा मग ती म्हणते की हो येस ऑफकोर्स, आपल्या कंपनीच्या रूल्सप्रमाणे मी हे सगळं बोलतेय, परंतु किती अमाऊंट आय हॅव नॉट येट डिसाइडेड, परंतु बघूया आपण पुढे काय. तेव्हा मग आकाशही त्याला होकार दर्शवतो आणि पॅम म्हणते की येस मॅम बरोबर बोलतायत, आपल्या कंपनी पॉलिसीजप्रमाणे इन्सेंटिव्ह तर मिळालंच पाहिजे चांगल्या परफॉर्मन्ससाठी. तेव्हा मग आता आकाशला ती म्हणते की तू एक काम कर, तू जाऊन या बाबतीत ARशी डिस्कस कर, मग आपण अमाऊंट ठरवूया, कारण मी ARशी बोलायला गेले तर थोडं वेगळंच काहीतरी होईल, त्यापेक्षा तू त्याच्याशी बोलून घे. मग आता तो आकाश निघून जातो आणि ते मनातल्या मनात लावण्या विचार करते की येस आता ती ईश्वरी ही ते पैसे इन्सेंटिव्हचे मिळवेल आणि स्वतःच्या लॉकेटचे पैसे देऊन टाकेल आणि नंतर मग फायनली ती हे ऑफिस सोडून निघायला मोकळी झाली आणि त्याच्यासाठीच मी हे सगळं करते. पॅम, तुझ्या लक्षात आलंय का की माझा काय प्लॅन आहे तो? तेव्हा पॅम म्हणते की येस मॅम, हा सुपर प्लॅन आहे. लावण्य म्हणते की काय झालं तरीही आता लवकरात लवकर त्या ईश्वरी देसाईला हे इन्सेंटिव्ह मिळालं की ती हे ऑफिस सोडून जायला मोकळी आणि त्याच्यासाठीच मी हे सगळं करते. काही झालं तरीही त्या ईश्वरीला हे ऑफिस सोडून जायला मला काही करून भाग पाडायचेच आहे, असं ती स्वतःशीच म्हणते. आता अर्णव हा त्याच्याच केबिनमध्ये बसून काम करतच विचार करत असतो आणि ईश्वरीच्या बाबतीत घडलेला जो काही प्रकार असतो तो प्रकारच आता तो आठवत असतो आणि तेवढ्यातच आता त्याचंही लक्ष त्या ईश्वरीच्या आईबाबांच्या लॉकेटकडे जातं आणि तो ते बघतच राहतो आणि त्याला त्या लॉकेटविषयीची आठवण आठवते. ती म्हणजे की ज्या दिवशी ईश्वरीकडून त्याच्या गाडीची काच फुटली जाते तेव्हा ईश्वरी म्हणते की सर खरंच मला माफ करा, माझ्याकडून चुकून झालं, परंतु जोपर्यंत मी हे पैसे म्हणजेच माझं आईबाबांचं लॉकेट तुम्ही प्लीज परत द्या. तेव्हा तो म्हणतो की नाही, हे लॉकेट तुला परत तेव्हाच मिळेल जेव्हा तू माझे पैसे पूर्ण या गाडीच्या काचेचे पूर्ण करशील. आणि नंतर पुढे त्याला आठवतं ईश्वरीला कामावर ठेवून घेतल्यानंतर तो म्हणतो की 15 दिवस तू माझे असिस्टंट म्हणून काम करायला केपेबल असशील तरच मग पुढे तुला काम मिळेल, आणि हो जर तुला काम करता आले नाही तर तुला सात्विक फॅशनला 1,00,000 रुपयाचा दंड द्यावा लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मी ईश्वरी संजय देसाई तुमचं हे चॅलेंज एक्सेप्ट करते आणि ह्या सगळ्या गोष्टी ती त्याला बोलून दाखवते. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी ही त्याच्याजवळच बघत असते आणि दुसऱ्याच म्हणजेच नंतरच्या काही क्षणानंतर ऑफिसच्या पाडव्याच्या दिवशी ईश्वरीने त्याच्याच आईचं मशीन चालू केलेलं असतं आणि सर मी प्रयत्न केले आणि तुमच्या आईचं मशीन झालं सुरू असं त्याला आठवतं. आणि नंतर मग ईश्वरीच्या हातावर तो गाडी ठेवून बसलेला असतो हे त्याला आठवतं. नंतर ईश्वरीला तो काही पैसे द्यायला जाणार तेवढ्यात ईश्वरी म्हणालेली असते की सर तुमच्या आईचं हे मशीन आहे ते प्राईसलेस आहे, मग मी हे मशीन सुरू केलं आहे तर प्लीज तुम्हीही ते मशीन सुरू करण्याची किंमत ठरवू नका, काही गोष्टी या अनमोल असतात आणि त्या तशाच राहिलेल्या बऱ्या असतात. ही ईश्वरीची सगळी काही वाक्य त्याला आठवत असतात. तेवढ्यात तिथे आकाश येतो. आकाश हा त्याला आवाज देतो आणि म्हणतो की ब्रो, आणि त्याच वेळेला आता तो आकाशकडे बघायला लागतो आणि आकाशच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरीचाच विचार पुन्हा एकदा दादा करत आहे म्हणून. मग तो म्हणतो की ब्रो अरे नक्की कोणता विचार सुरू आहे तुझ्या डोक्यामध्ये? त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो की कामाचं काय ते बोल, काय बोलायचं होतं तुला? तेव्हा आता लगेच आकाश सांगायला लागतो की तुला माहिती आहे आपल्या कंपनीच्या पॉलिसीजप्रमाणे आपण आपल्या स्टाफला जर कुठलं चांगलं काम केलं असेल तर इन्सेंटिव्ह देतो. तेव्हा लगेच तो म्हणतो की येस माहिती आहे मला. मग तो सांगतो की ईश्वरीने एक चांगलं काम केलं आहे ते म्हणजे आपली मोठी USची डील तिने क्रॅक केली आहे, त्यामुळे मला वाटतं आहे की तिला इन्सेंटिव्ह मिळायला पाहिजे, बरोबर की नाही? त्यामुळे तिला हे इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे असं मला वाटतं, असं तो त्याला बोलतो. त्याच वेळेला आता लगेच आकाशला तो म्हणतो की खरंच हा विचार तुझ्या डोक्यामध्ये आलाय का? म्हणजे हा तर डिपार्टमेंट लावण्या बघते ना, सो तू? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो मला माहिती आहे, परंतु काय ना काही झालं तरीही आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणून माझ्या डोक्यात आलं. आता हे ऐकल्यावरती त्याला आनंद होतो आणि म्हणतो की बरं वाटलं मला तू आपल्या ऑफिसच्या स्टाफबद्दल विचार करतोस ते. तेव्हा आकाश म्हणतो की ऑफिसच्या स्टाफबद्दल विचार करतो म्हणून की ईश्वरीबद्दल विचार करतो म्हणून? तेव्हा मग लगेच तो म्हणतो की अच्छा तुझी आता ही वायफळची बडबड करून झाली असेल तर गो गो गेट बॅक टू युअर वर्क असं म्हणून तो त्याला जायला सांगतो आणि नंतर मग तो तिथून निघून जातो. आणि मग मनातल्या मनातच आता स्वतःशीच तो बोलत असतो की मिस इंदोरला हे सगळं आता देणं गरजेचंच आहे, तिला तिचा कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. तर इथे आजी आणि
मामा दोघीजणही बोलत बसलेले असतात. आजी म्हणते की लवकरात लवकर आपल्याला गुरुजींशी बोलून घेतलं पाहिजे ना. म्हणजे काय ना, सगळ्या गोष्टी लवकरात लवकर घडल्या पाहिजेत. काय ना, आम्हाला असं वाटतंय की लवकरात लवकर अर्णवची आणि ईश्वरीची पत्रिका ही गुरुजींना दाखवली गेलीच पाहिजे. तितक्यात आता गुरुजींशी बोलून घ्यायला हवं असं आजी म्हणत असतानाच तिथे वल्लरी येते आणि वल्लरी म्हणते की नाही, मला तरी वाटत नाही की गुरुजींशी यावेळेला बोलणं होऊ शकतं. तेव्हा वल्लरीला आजी म्हणते की अगं हे काय बोलतेस काय तू. तेव्हा ती म्हणते की अहो मी माझा मनचं बोलत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या गुरुजींचं कसं असतं ते. हो, ते एकदा की बाहेर फिरायला गेले की काही काही दिवस लांबचे येत नाहीत. त्यांची सवयच आहे ना. म्हणजे कुठे बाहेर फिरायला गेले की अगदी भारत भ्रमण करेपर्यंत ते नुसते फिरतच राहतात आणि फिरतीवरच असतात. म्हणून मी आपले म्हटले, बाकी काय, बाकी तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही बघून घ्या. त्यावेळेला आजी म्हणते की हो, नाही मी थांब ना अविनाश, मी फोनच करते गुरुजींना. तेव्हा मग ती फोन लावते आणि म्हणते की गुरुजी अहो मी इकडून बोलतीये राजेश शेळकेंच्या घरातून, तुम्ही कुठे आहात सध्या. तेव्हा गुरुजींकडून फोन येतो. मग ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल, एक काम करते, तुम्ही इथे आलात ना की मग एकदा मला कळवा, मग आपण भेटायचं बघूया. असं म्हणून ती फोन ठेवते आणि आजी म्हणते की बाकी काही माझ्या सोनेला अंदाज बांधता येत नसले तरीही हे मात्र अंदाज बरोबर बांधता आले. हां, त्यावर आता लगेच वल्लरी बोलून दाखवते की काय म्हणजे बरं झालं एवढी तरी तुम्ही तुमच्या सुनेचं कौतुक केलं होतं, हेही नसे थोडं के. असं म्हणून आता तिथून वल्लरी टोमणा मारून निघून जाते. आणि मग लगेच आजी म्हणते की अविनाश, एकदा की गुरुजी बाहेरून आले ना मग आपण ना लवकरात लवकर त्या दोघांचीही पत्रिका जुळवून घेऊया. मला तर ना अविनाश असं झालंय ना, कधी ईश्वरी माझ्या घरामध्ये सून म्हणून येते, ती लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात प्रवेश करते, असं झालंय मला. असं आता दोघांचंही बोलणं सुरू असतं आणि दोघेही अगदी खुश होत असतात. परंतु वल्लरी हे सगळं ऐकते आणि वल्लरी म्हणते की काय ना सासूबाई, काही झालं तरीही तुमच्या मनातली ही जी इच्छा आहे ना ती मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही. या इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, कारण या सगळ्याच्या मध्ये मी उभी आहे. आणि जोपर्यंत गुरुजी आलेले असतील तोपर्यंत ईश्वरीचे या घरात येण्याचे सगळे ग्रह फिरलेले असतील आणि या सगळ्यामध्ये ही वल्लरीमध्ये उभी आहे. म्हणून काही झालं तरीही ती ईश्वरीला या घरामध्ये काही येऊ देणार नाही, असं वल्लरी आता मनातल्या मनातच स्वतःशी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा त्याच्या केबिनमध्येच असतो आणि त्याच्या केबिनमध्ये तो एक चित्र ड्रॉ करत असतो. त्याच्या डोक्यामध्ये जशी ड्रॉइंग येते तसं तो काढत चाललेला असतो. आणि ईश्वरी येते आणि म्हणते की सर. तेव्हा मग तो म्हणतो की हो मी बोलावलं आहे, मला सांग हे डिझाईन कसं वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते की चक्क अर्णव सर मला विचारतायत की हे डिझाईन कसं वाटतंय म्हणून. तेव्हा मग तो म्हणतो की याच्यामध्ये असं बघत राहण्यासारखं काय आहे, हे नॉर्मल आहे ना, मी तुला जस्ट विचारलं आहे की तुला हे डिझाईन कसं वाटलं, त्यामध्ये इतकं बोलायची काय गरज आहे. तेव्हा ती आता ते डिझाईन बघत राहते आणि मग तो म्हणतो की इतकी बडबड आणि विचार करण्यापेक्षा 2 शब्दात सांगितलं असतंस तर बरं वाटलं असतं हे डिझाईन कसं आहे. तेव्हा आता ईश्वरी हे ते डिझाईन बघते आणि अर्णवचं लक्ष तिच्याकडे असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओंच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.